अचलपुर उपजिला अस्पताल में कार्यरत बतौर डायलिसिस तंत्रज्ञ शीतल उके नामक महिला ने अस्पताल के अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले पर बार बार मानसिक रूप से परेशान का आरोप लगाते हुए मामले की शिकायत अपने आला अधिकारियों से की है। गौरतलब है कि इसके पूर्व भी अस्पताल की एक महिला कर्मी द्वारा इसी तरह का आरोप लगाया जा चुका है और उस बात की शिकायत बकायदा पुलिस स्टेशन में भी दर्ज की जा चुकी है। बावजूद इसके स्वास्थ्य महकमे के आला अधिकारियों द्वारा डॉक्टर ढोले के खिलाफ कोई आवश्यक कार्रवाई नहीं किए जाने से सार्वजनिक रूप से न्याय की ऑन कैमरा गुहार शीतल उके को मजबूरन लगानी पड़ी है। उन्होंने मीडिया से मुखातिब होते हुए उन्हें हुई तकलीफ और न्याय को लेकर अपनी बात साझा की है। मी कामावर हजर झाल्यानंतर 4-5 दिवसांनी डॉक्टर ढोले यांनी मला काम नसताना स्वतःच्या चेंबरमध्ये बोलवून माझ्यावर अवांतर गोष्टी करून इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना दाद दिली नाही तर त्यांनी मला माझ्या लग्नाच्या कामासाठी मी सुट्टी मागितली तेव्हा माझी सुट्टी नाकारली। खूप गयावया विनवणी केल्यानंतर सुट्टी दिली, पण यानंतर सुट्टी देणार नाही अशी धमकी दिली। यानंतर माझा हात जळल्यावर मी त्यांना सुट्टी मागितली तेव्हा त्यांनी मला सुट्टी दिली नाही व काम कराव्यास लागेल। काम करत असताना माझा हात दुखत असल्यामुळे मी रडत होते व सुट्टी दिली नाही असे सहकर्मी लोकांना सांगितले। ही गोष्ट डॉक्टर ढोले यांना कळाल्यामुळे यांनी चिडून मला दिनांक 11/11/2020 कामावरून कमी करून कार्यमुक्त केले। याबाबत मी डॉक्टर सुरेंद्र ढोले यांना कारण विचारण्यासाठी गेले असता त्यांनी मला सायंकाळी 4:30 पर्यंत भेटू दिले नाही। नंतर मला कारण सांगितले नाही व अमरावतीला पाठवले। मी अमरावती CS सरांना भेटाव्यास गेले असता याबाबत सांगितले असता त्यांनी मला डॉक्टर सुरेंद्र ढोले यांना अधिकार नसताना त्यांनी कसे काय कार्यमुक्त केले असे बोलून डॉक्टर ढोले यांना माझ्यासमोर फोनवर रागावले व मला परत अचलपूर येथे कामावर हजर करून घ्या असे सांगितले। नंतर 4 दिवसांनी दिनांक 16/12/2020 डॉक्टर ढोले यांनी हुकुमशाही पद्धतीने कुठलेही कारण नसताना व कुठलेही शासनाचे आदेश नसताना मला परत कामावरून कार्यमुक्त करून सायंकाळी 6 नंतर मला आदेश दिला। यासाठी सायंकाळी 6 नंतर मला घरून बोलाविणे हे चुकीचे होते। मी परत CS सरांना अमरावती यांना भेटली व त्यांनी याबाबत सांगितले। त्यांनी परत डॉक्टर ढोले यांना फोन करून मला कामावर घेण्यास सांगितले व तसा लेखी आदेश दिला। मी दिनांक 18/12/2020 परत कामावर रुजू झाले। यावेळी मला रुजू करून घेताना डॉक्टर ढोले माझ्यावर रागावले व तू इथे कशी काम करते ते मी बघतो, जास्तीत जास्त 1 महिन्यात तुला कामावरून काढतो अशी धमकी दिली। अशा प्रकारामुळे व वारंवारच्या धमकीमुळे तसे डॉक्टर ढोले यांची पाहण्याची नजर चांगली नसल्यामुळे डॉक्टर सुरेंद्र ढोले यांची मी तक्रार केली। मी तक्रार येणारे HM डायरेक्टर मुंबई, महिला आयोग, कामाच्या ठिकाणी होणारा मुलींचा लैंगिक छळ इत्यादी ठिकाणी केली। मी केलेल्या तक्रारीची चौकशीचे पत्र मुंबईहून आले असताना डॉक्टर ढोले यांनी डॉक्टर सोनिया यांच्याकडून विशाखा समिती स्थापन करून डॉक्टर ढोले निर्दोष आहे असे श्रीमती शीतल यांची तक्रार खोटी आहे असा खोटा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून माझ्याविषयी वरिष्ठांचे मत कुलषित केले आहे। खरे पाहता डॉक्टर सोनिया व इतर या समितीचे लोक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांच्या अधीन काम करीत असल्यामुळे डॉक्टर ढोले यांच्या विरोधात अहवाल लिहू शकत नाही। त्यामुळे हे कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 ह्या कायद्याचे सरळ उल्लंघन झाले। मी डॉक्टर ढोले यांची तक्रार केल्यामुळे डॉक्टर ढोले यांनी माझी शनिवार, रविवार, सुट्टीचे दिवस, दसरा, दिवाळी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे शासकीय दिवसाला सुट्टी असताना सुद्धा मला गैरहजर दाखवून माझा पगार प्रत्येक महिन्याला कपात केला आहे।
तसेच संपूर्ण 7 महिने माझा पगार रोखून ठेवला होता व आताही माझा 2 महिन्याचा पगार रोखून ठेवला आहे. याबाबत मी कामगार आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली असता त्यांनी सरळ नियम सोडून पगार रोखता येत नाही व सुट्टीच्या दिवसाचा पगार देण्याचे आदेश दिले, पण मला पगार दिला नाही. त्यानंतर डॉक्टर ढोले यांनी मी कोविड-19 मध्ये कार्यरत आहे असे खोटे दाखवून मला कामावरून कमी केले आहे. खरे पाहता मी डायलिसिस तंत्रज्ञ या पदावर अचलपूर येथे काम करत होते. मी एकही कोविडचा रुग्ण पाहिला नाही. माझी नेमणूक आदेशित कुठेही कोविड-19 अंतर्गत नेमणूक असल्याचा उल्लेख नाही. असे असताना डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी खोटे व बनावट कागदपत्र तयार करून मला नोकरीवरून कमी केले आहे. याबाबत मी डॉक्टर सुरेंद्र ढोले व डॉक्टर सोनिया यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत अमरावती पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. तसेच डॉक्टर सुरेंद्र ढोले ॲट्रॉसिटी अंतर्गत अमरावती पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. तसेच डॉक्टर सुरेंद्र ढोले विरोधात कामाच्या ठिकाणी होणारा महिलेचा लैंगिक छळ महिला व बालविकास अधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच जिल्हाधिकारी अमरावती, मुख्य कार्यपाल अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, पण फक्त चौकशी सुरू आहे असे सांगून मला परत केले जात आहे. तरी मी आवाहन करते की मला न्याय मिळवून द्यावा. तसेच डॉक्टर ढोले व डॉक्टर सोनिया यांच्यावर कायदेशीर तथा प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. पंकज साबू के साथ जयकुमार घिया, विदर्भ न्यूज, अचलपूर.